यात्रा आमच्या ग्रामदैवत गावाकडची यात्रा कशी असते, यात्रेत काय काय असतं आणि देवासाठी आम्ही शेतकरी लोक काय काय करतो सगळं सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, मी सुनील. तयारी तर सकाळपासूनच चालू होती. पुरणपोळीचं नैवेद्य, नारळ हे सगळे एकत्र घेऊन मंदिरात जायचं. महाराजांचं दर्शन घेऊन बेताळबाला गेलो. तिथे नैवेद्य नारळ दिला, दर्शन घेतलं आणि मरगायला निघालो. गावची राखण करणारी ही आई आहे आणि तिची सेवा करणं हे आपलं कामच आहे. तिथं पण दर्शन घेतलं, तात्याने नारळ पण फोडून दिला. तिथून गेलो आमच्या ताईबाईचं दर्शन घ्यायला. तिथं पण नैवेद्य दाखवला आणि नारळ फोडून घेतला. आता गावाकडे गेलो म्हटलं चहा नाश्त्याला आमंत्रण गीता अक्काने काय सोडलीच नाही, भड आणि सोबत चहा पण दिला. तिथून गेलो हनुमानांचं दर्शन घ्यायला. मालूबाई संघ भांडलो, त्याशिवाय गावात आल्याची मज्जाच येत नाही हो. नारळ फोडून दर्शन घेतलं. वर्षातून एकदा हे सगळं करायलाच लागतंय. प्रत्येक मंदिरात जाऊन नारळ सोबत नैवेद्य दाखवून दर्शन घ्यायलाच लागतंय. यात्रेनिमित्त विठ्ठल मंदिर पण मस्त सजवलेलं. खूप दिवसानं मंदिरात गेलो त्यामुळे समाधान वेगळंच होतं. रांगोळी पण मस्त. तुमच्या गावाकडे पण असं सगळं केलं जातंय का? नक्की कमेंट करून सांगा. प्रत्येक गावाचे रीतिरिवाज वेगळे, प्रत्येकांची यात्रा करण्याची पद्धत पण वेगळी. शिवरात्र झाली की पहिल्याच मंगळवारी यात्रा असते आमची. ग्रामदैवत श्री काशीलिंग बिरदेवाची यात्रा 2026 ची. 23 फेब्रुवारीला गोडा नैवेद्य, 24 फेब्रुवारीला खारा नैवेद्य. 2-3 दिवस गावात फुल्ल कार्यक्रम असतात. छोट लोकांचे गॅदरिंग पण असते. आमच्या गावची यात्रा तर झाली. आता तुमच्या गावची यात्रा कधी कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा.